टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विशेषतः संस्थापकांना आणि विजय मनापासून धन्यवाद देतो। राष्ट्रीय जीवनात आयुष्यामध्ये अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, परंतु आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या प्रबंधकामध्ये उपस्थित आहे आणि तुम्हाला आणि आपल्या माहितीसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो। मी स्वतःला भाग्यवान समजतो की छत्रपती संभाजी महाराजांवरचा छावा चित्रपट आज 3 महिन्यापूर्वी प्रदर्शित झाला। तर कदाचित आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं असेल किंवा आशीर्वादानं असेल, या महाराष्ट्रातला छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा जर तुम्हाला कुठं बघायला मिळेल तर तो माझ्या मतदारसंघात रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल, हे देखील मला अभिमानाने सांगायचं आहे। आणि अजून एक या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांस्कृतिक मंत्र्यांच्या साक्षीनं आणि विजयबाबांच्या साक्षीनं या ऐतिहासिक दिवशी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्यानं पुढील झालेला माझा रत्नागिरी जिल्हा आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या कसब्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा अजितदादा असतील, यांच्या पुढाकारानं आमच्या कसब्यामध्ये जागतिक दर्जाचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्याचा निर्णय हा महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की ती घोषणा करण्याचं आजच्यासारखं दुसरं पवित्र ठिकाण कुठचंही असू शकत नाही। आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, भविष्यामध्ये 2 वर्षांनी ज्यावेळी तुम्ही रत्नागिरीमध्ये याल त्यावेळी तुम्हाला अभिमान वाटेल आणि आपल्या शंभूराजांना साजेसं असं स्मारक हे जागतिक स्तरावरचं आम्ही उभं करू, एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। मला या ठिकाणी बोलवलं, आदर सत्कार केला, या पवित्र स्थळाचं दर्शन घेण्याची संधी विजय बापू आपल्यामुळे मला मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राज्यपाल येणार असल्यामुळं पालकमंत्री या नात्याने तिथं मला उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।